सध्या वसई विरार शहरामध्ये अशी चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीला बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते राजू पाटील हे छुपी मदत करतात। एखाद्याने जर मदत केली तर आम्ही त्याचं स्वागत करू, आकर्षित होत आहेत। आणि जर बहुजन विकास मधले जर मोठे नेते जरी येणार असतील तर त्याच्याबद्दलचा निर्णय हा वरिष्ठ आमचे नेते घेतीलच। हितेंद्र ठाकूर तुमच्यावर देखील एक आरोप करतात। ते असं म्हणतात की एकेकाळी तुमचे वडील पालकमंत्री होते, निरंजन डावखरे होते, चिंतामण वाणगाव होते, इतरही काही भारतीय जनता पार्टीचे नेते होते। काम जर केलं असतं तर आज ही परिस्थिती नसती। नाही, खरं तर त्यांचं जे म्हणणं आहे हे अनाठाई आहे। कारण वाडा पूर्वीचा वाडा मतदारसंघ जो होता तो आचोळेपर्यंत येत होता आणि त्या अगोदर बरीचशी विकास कामं ही विष्णू सावरा माझे वडील जे आमदार होते त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत। मुळात वसई विरार महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर सत्तेचे चावा त्यांच्याकडे राहिलेले आहेत। आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। वसई विरार शहर महानगरपालिका उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। अजूनही एबी फॉर्म कोणाला वाटलेत, भारतीय जनता पार्टीमध्ये नेमकं काय चाललंय हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत विष्णू सावरा आपल्या सोबत आहेत। सावराजी, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आपलं स्वागत। नमस्कार। ही पहिली निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की आता उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ आलेली आहे। उद्या शेवटचा दिवस आहे। भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत किती एबी फॉर्म वाटलेले? प्रक्रिया सुरू झालेली आहे। ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये इच्छुकांकडून आम्ही फॉर्म मागवले, त्यांच्याकडे भरून घेतले, त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्या सगळ्यांचे जे काय अहवाल होते ते आम्ही प्रदेशाकडे पाठवले। त्यामुळे प्रदेशाच्या कोर कमिटी वरिष्ठ नेत्यांनी त्याबद्दलचा जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला लवकरच कळवला जाईल। आज संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे जवळजवळ ज्यांची लिस्ट येईल त्या सगळ्यांना आम्ही बी फॉर्म हा देणार आहोत। आणि त्यामुळे मला वाटतं की उद्या सगळ्यापर्यंत 100% आम्ही उमेदवारांची लिस्ट आहे ती फ्लॅश करू। सूत्रांकडून अशी चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे बंड होण्याची शक्यता आहे, अशी काही चर्चा पार्टीमध्ये सुरू आहे का? नाही, अशी काही शक्यता नाही। निश्चितच मागील लोकसभेपासून आपण बघतोय की नंतर विधानसभा झाली आणि खूप चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टी महायुतीसाठी हे वसई विरार नालासोपारा महानगरपालिकेमध्ये हे निर्माण झालेलं आहे। निश्चितच लोकांना आता बदल हवा आहे आणि त्या पद्धतीने एक जनजागृती सुद्धा झालेली आहे। साहजिकच जे जे कार्यकर्ते निष्ठावान आहेत, खूप वर्षापासून काम करतायत, त्यांना उमेदवारी पाहिजे किंवा ते इच्छुक हे असणं साहजिकच आहे। नवीन कार्यकर्ते आहेत, त्यांनी इच्छुकता दाखवलेले, काही दुसऱ्या पक्षातून आलेले नवीन आहेत, त्यांनी इच्छुकता दाखवलेले आहे। साधारणतः 550 ते 600 इच्छुक जे आहेत त्या 115 जागांसाठी हे निश्चित होते। त्यामध्ये शिवसेनेसोबत युती झालेली आहे, त्यामुळे साहजिकच काही जागा त्यांना सोडाव्या लागलेल्या आहेत आणि त्यामुळे ज्या जागांवर भारतीय जनता पार्टी उमेदवार उभे करेल त्या व्यतिरिक्त जे महायुती म्हणून शिवसेना जागा सोडेल आणि ज्यांना एबी फॉर्म मिळाले नाहीत निश्चितच त्यांना तात्पुरती नाराजी होणं साहजिक आहे। परंतु भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते असल्यामुळे काही वर्षापासून म्हणजे माझे वडील ज्यावेळेस इथे काम करत होते त्यापासून अनेक निष्ठावान जुने कार्यकर्ते हे इथे असल्यामुळे निश्चितच आम्ही परत एकोपाने हे एक दिलाने या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि नंतर नाराजीचं तसं काही कारण राहणार नाही असं मला वाटतं। आता तुम्ही महायुतीचं म्हणालात तर महायुतीतून आता अजित पवार गट बाहेर पडलेला आहे। आज त्यांनी जवळजवळ 40 उमेदवारी अर्ज दाखल देखील केलेले आहेत। दुसरा एक घटक पक्ष नाही म्हटलं तरी संघटना, ज्या संघटनेने वसई विरार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, आगरी सेना, त्यांना किती वाटा देणार आहात याच्यामध्ये? काय त्यांच्याशी काय बोलणं चालू आहे का? कारण आमच्यापर्यंत अशी बातमी आलेली आहे की एक जागा तुम्ही त्यांना दिलेली आहे, दुसरी जी महिलेची जागा आहे त्या जागेवरून तिढा कायम आहे। नाही, अशा प्रकारचा आता तिढा काही राहिलेला नाही, तिढा सुटलेला आहे। आगरी सेनेचे इथले जे प्रमुख आहेत, जे आता बीजेपी सोबत बीजेपी प्रवेश करत असे कैलासजी पाटील साहेब असतील आणि शिवसेना ऑलरेडी आलेलीच आहे, त्यामुळे आगरी सेना आता कोणताही त्याचा विरोध राहिलेला नाही।
संतुष्ट झालेले आहेत. त्यांनाही आपण जागा सोडलेल्या आहेत. त्याच्याबद्दलचं ॲप्रुव्हल आज संध्याकाळी वरिष्ठाकडून येणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अग्रिसेना अशी एक महायुती म्हणून आम्ही वसई विरार महानगरपालिकेत जाणार आहोत. आणि निश्चितच आम्हाला कौल दिलं असं आम्हाला निश्चित खात्री वाटते. गेल्या 35 वर्षापासून वसई विरार शहरामध्ये ठाकूरांची सत्ता आहे. लोकसभेला भारतीय जनता पार्टीला यश आलं, विधानसभेला हे 3 मतदारसंघ आहेत ते राखण्यात देखील भारतीय जनता पार्टीला यश आलेलं आहे. महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ही आम्ही निश्चितच विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहोत. त्याची सुरुवात लोकसभेपासून सुरुवात झालेली आहे. विधानसभेला आपण त्याचा परिणाम बघितलेला आहे आणि निश्चितच या परिणामानंतर हे निश्चित झालेलं आहे की इथल्या जनतेला आता बदल पाहिजे. ज्या काय 30-35 वर्षातला कारभार हा इथल्या जनतेने बघितला. महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर 2009 पासूनचा सुद्धा कारभार बघितलेला आहे. ज्या पद्धतीने इथे विकास व्हायला पाहिजे होता, प्लॅनिंग व्हायला पाहिजे होतं, दुर्दैवाने ते झालं नाही. आणि त्याचा सगळा जो काय परिणाम आहे, दुष्परिणाम आहे, हा इथल्या जनतेला भोगावा लागतोय. अनेक विकास कामं आहेत जी बारीक गल्लोगल्लीतले रस्ते असतील, काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, त्यांना फॅसिलिटीज असतील, अनधिकृत बांधकामं असतील, त्यांना मिळत नसलेलं पाण्याचं नियोजनाचा अभाव आहे, त्यांना मीटर दिले गेलेले नाही आहेत आणि त्यामुळे ओसी नाही आहे, सीसी नाही, असे प्रचंड असे जे काय प्रलंबित प्रश्न आहेत हे केवळ आणि केवळ इथले जे सत्ताधारी होते त्यांच्या अनस्थेमुळे हे झालेले आहेत. आणि त्यामुळे एक विकासाचं व्हिजन असणारी कोणती पार्टी आहे ती भारतीय जनता पार्टी, प्रणित महायुती हीच असणार आहे. त्याचा परिणाम आपण बघतो की गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण बघतो की मी स्वतः, आमदार साहेब, आमदार मॅडम हे प्रचंड ताकदीने इथे काम करतायत, गल्लोगल्ली जात आहेत, लोकांमध्ये जात आहेत, संवाद साधत आहेत आणि याच्यातून एक सकारात्मक वातावरण हे तयार झालेलं आहे. आणि त्यामुळे इथल्या जनतेला आता एक सकारात्मक बदल हा हवा आहे हे निश्चित झालेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसेल असं मला खात्री वाटते. सावरासाहेब, हितेंद्र ठाकूर तुमच्यावर देखील एक आरोप करतात. ते असं म्हणतात की एकेकाळी तुमचे वडील पालकमंत्री होते, निरंजन डावखरे होते, चिंतामण वाणगा होते, इतरही काही भारतीय जनता पार्टीचे नेते होते. त्यांनी काम जर केलं असतं तर आज ही परिस्थिती नसती, असा आरोप थेट हितेंद्र ठाकूरांनी केलेला आहे. आणि तशी रील देखील त्यांच्या सगळ्या पेजवरती व्हायरल होते. त्याला काय उत्तर द्याल तो? नाही, खरं तर त्यांचं जे म्हणणं आहे हे अनाठायी आहे. कारण पूर्वीचा वाडा मतदारसंघ जो होता तो आचोळेपर्यंत येत होता आणि त्या अगोदर बरीचशी विकास कामं हे विष्णू सवरा, माझे वडील जे आमदार होते त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि ज्यावेळेस पालकमंत्री झाले त्यानंतर सुद्धा वसई विरार महानगरपालिकेला चांगला निधी हा DPCच्या माध्यमातून, इतर माध्यमातून हा मिळालेला आहे, दिला गेलेला आहे. मुळात वसई विरार महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर सत्तेचे चाव्या त्यांच्याकडे राहिलेले आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी विकास करायला पाहिजे होता, लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते, बेसिक गरजा ह्या सोडवायला पाहिजे होत्या, त्या त्यांनी केलेल्या नाहीत. आणि त्यामुळे आता आरोप कोणावर करायचे? स्वतःवर तर आरोप करू शकत नाहीत, मग ते इतर यांच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करतायत. पण आपल्याला माहीत आहे की विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये लोकांनी यांना जाणलेलं आहे, ओळखलेलं आहे की यांच्या माध्यमातून इथले आमदार लोकांमध्ये कधी दिसतच नव्हते. आता आपल्याला इथले राजन्नप्पा नाईक साहेब असतील, स्नेहाताई दुबे मॅडम असतील, आपल्याला दिसत आहेत, त्या प्रत्यक्षात खाली काम करतायत, सगळ्या कार्यक्रमात जात आहेत, लोकांच्या अडचणी समजून घेत आहेत. गेल्या वर्षभर आपण बघतोय की रेल्वेचे प्रश्न असतील, पुलांचे प्रश्न असतील, त्यांच्या आमदार निधीतले जे काही विकास कामं असतील ती होताना दिसत आहेत. पूर्वी का नाही दिसली? पण सावरासाहेब, एक मुख्य प्रश्न आहे वसई विरारचा आणि तो प्रश्न कदाचित जर महाराष्ट्रात सोडवला गेला नाही तर तो प्रश्न तुम्हाला दिल्लीच्या दरबारी मांडावा लागणार आहे. या वसई विरारच्या धर्तीवरती अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट आहे. हळूहळू या सगळ्या इमारती आता C1 कॅटेगरीमध्ये जाणार आहे, अर्थात त्या धोकादायक होणार आहे. मग त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे आणि वसई विरारच्या धर्तीवरती आता आरक्षित भूखंड देखील राहिलेले नाही. मग या प्रश्नाचं काय? कारण या प्रश्नावरती कोणीच नेता बोलताना दिसत नाही. निश्चितच अनधिकृत बांधकाम हे झाली नाही पाहिजेत आणि हा कळीचा मुद्दा आहे. दुर्दैवाने जी अनधिकृत बांधकामं ही इथल्या मागील काळातल्या सत्ताधाऱ्यांच्या काळात झाली, त्यांना CC मिळालं नाही, OC मिळाली नाही. पण जे या बिल्डिंगमध्ये रहिवासी राहायला आले
ते तर खरं तर निष्पाप आहेत, त्यांना या परिणामांची गांभीर्य लक्षात नाही किंवा त्यांनी कोणती चूक केलेली नाही आहे. त्यांना खरं तर फसवलं गेलेलं आहे. मागील काळात जी घटना झाली, बिल्डिंग कोसळली, अनेक निष्पाप तिथे बळी गेले, परंतु त्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक असतील, मी स्वतः, आमदार आणि आमचे बरेचसे आपत्ती व्यवस्थापनवाले, दौरा झाला, एक वेगळी बैठक झाली. पालकमंत्री साहेबांनी याच्यावर निर्देश दिलेले आहेत की अनधिकृत जी बांधकामं आहेत ती बंद झाली पाहिजेत, ज्यांना ओसी सीसी नाही आहे अशा प्रकारची कडक कारवाई झाली पाहिजे. परंतु जे निष्पाप नागरिक आहेत त्यांचा सुद्धा पुनर्वसनाचा प्रश्न आपण गांभीर्याने घेतला पाहिजे. आणि म्हणून तात्पुरत्या स्वरूपात आत्ताच्या म्हाडाच्या बिल्डिंग उभ्या झालेल्या आहेत तिथे तात्पुरत्या निवासाची सोय जरी झालेली असली तरी सुद्धा जी की अनधिकृत बांधकामं झालेली आहेत त्याचा एक ठोस असा एक आराखडा बनवून तिथे शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु असे जी अनधिकृत बांधकामं आहेत त्याच्यावर निश्चित आपल्याला कारवाई करावी लागेल आणि जे निष्पाप नागरिक याच्या बळी जातात त्याचे ते पुन्हा होऊ नये ह्यासाठी आपल्याला ठोस एक कृती कार्यक्रम करावा लागेल. एक शेवटचा आणि कळीचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. सध्या वसई विरार शहरामध्ये अशी चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीला बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते राजू पाटील हे छुपी मदत करतात. याच्यामध्ये सत्य किती आहे? नाही, असं काय असण्याचं कारण नाही आहे. कारण भारतीय जनता पार्टी आणि इथले कार्यकर्ते संघटन आता एवढं मोठं झालेलं आहे की एखाद्याने जर मदत केली तर आम्ही त्याचं स्वागत करू, पण भारतीय जनता पार्टी प्रणित महायुती सत्ता येथे येणार हे निश्चित आहे. नाही, पण सावरासाहेब, अलीकडे हे जे पक्ष बदल झालेले आहेत, पक्ष फोडाफोडीचा कार्यक्रम वाढलेला, अचानकपणे बहुजन विकास आघाडीमधून एक मोठी फळी जी राजू पाटीलांचे खंदे समर्थक होते ते भारतीय जनता पार्टीत येतं. नाही, असं भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने काम करते, तळागाळात काम करते, विकासाचं व्हिजन घेऊन काम करते, निश्चितच दुसऱ्या पक्षातले अनेक नेते हे आकर्षित होत आहेत. आणि जर बहुजन विकासमधले जर मोठे नेते जरी येणार असतील तर त्याच्याबद्दलचा निर्णय हा वरिष्ठ आमचे नेते घेतीलच. आम्ही त्यांचं स्वागत करू, कारण आम्ही आमचं व्हिजन क्लिअर केलेलं आहे. आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे, विकासासाठी काम करायचं आहे, जनतेसाठी काम करायचं आहे आणि या प्रवाहात जे सामील होतील त्यांचं आम्ही स्वागत करू. धन्यवाद सावरासाहेब. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीला आता खरी रंगत आलेली आहे. बहुजन विकास आघाडीचे बडे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत, परंतु हे बडे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये कधी येतील हे काळच ठरवेल. भारतीय जनता पार्टी आता ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख अंतिम टप्प्यात आलेली आहे. या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.